लेखी आहे, कारण काल जल्लोष करण्यात आला आणि तिकडनं सगळ्या अटी मान्य झाल्यात अशा त्यांच्याकडनं सांगण्यात आलेलं आहे. हे सर्व खोटी बातमी आहे. त्यांनी ग्राफिक्स बनवून पत्रकार परिषद घेऊन कोणत्याही लेखी स्वरूपात आदेश निर्देश अध्यादेश पारित न करता, कारण बुद्धभूमीमध्ये इथे आमचे जवळजवळ 500 आमचे सभासद आहेत. आम्हालाच प्रथम आनंद होईल आमच्या हातात असे काय कागदपत्र आल्याने. आम्ही या ठिकाणी सर्वांना घेऊन आम्ही जल्लोष करू, तर आमच्या हातातच काय कागद नाही आले. तिथे तर उलट त्यांनी काय लोकांना बसून त्यांनी मीटिंग 2-3 तास ही मीटिंगसुद्धा विस्कळीत केलं. त्यांनी फक्त आम्हाला बोलवलं दाखवायला, आम्ही गेलो तेवढंच त्यांना दाखवायचं होतं. त्यांनी तिथं अन्य लोकांना बसून ठेवून मीटिंगसुद्धा व्यवस्थित होऊ दिलं नाही, आमच्या बरोबर ऐकलं सुद्धा नाही. आणि आमच्या हातात का असं लेखी स्वरूपात अध्यादेश निर्णय आदेश नाही आहे. म्हणजे तुमचे आता एवढंच म्हणणं आहे की जे त्यांनी तोंडी सांगितले ते लेखी दिल्यावरती आम्ही विकास कामं असेल किंवा या सगळे प्रकरण आम्ही थांबवू किंवा कुठल्याही प्रकारचा विरोध होणार नाही. हो, आमचे जे मागण्या त्यांच्याकडे लेखी स्वरूपात दिलेल्या आहेत. आणि त्यामध्ये दुसरे आहे, जसं महानगरपालिकेने खोटी TDR देऊन बेकायदेशीरित्या त्यांनी जे नाव महापालिकेचे नाव नोंद करून घेतलेले आहेत वेळोवेळी 2012ला 14ला, तर महानगरपालिकेने त्यांचे नावसुद्धा 7-12 वरून कमी केलं पाहिजे. नियमानुसार त्यांनी नाव काढून घ्यायला पाहिजे. ही सुद्धा आमची एक मागणी आहे. तर आमच्या मागण्या त्यांनी लेखी स्वरूपात आम्हाला द्यावा. आम्ही मग आमचा कोणताही त्यानंतर विरोध राहणार नाही. आता पुढची भूमिका काय असणार? GR माध्यमात शासन पुढील भूमिका जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही अनिश्चितकालीन कल्याण डोंबिवली महानगरपालिका मुख्यालयासमोर धरणं आंदोलन आमचे चालू राहील. अचूक बातम्या, निपक्षपाती विचार, अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता.